हिंगोलीच्या वसमतमध्ये भर रस्त्यामध्ये तरुणीची छेड काढल्याची घटना पुढे आलेली आहे। गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय। संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशन समोर यानंतर ठिय्या देत आंदोलन केलं। आरोपींच्या विरोधामध्ये तत्काळ गुन्हा नोंदवून पोलीस अधिकाऱ्याची बदली करावी अशी मागणी या नागरिकांनी केली। रात्री उशिरापर्यंत नागरिकांचं हे आंदोलन सुरू होतं। साधारणतः 4:30 वाजता महिला जे फिर्यादी आहेत त्यांच्यासोबत एका विशिष्ट समाजाच्या पुरुषांनी विनयभंगाचे अशी त्यांची तक्रार होती महिलांची, आणि ती तक्रार आपण दाखल करून गुन्हाही दाखल केलेला होता। त्यानंतर त्या संबंधित इसमाला कारवाई करावी म्हणून संबंधित बऱ्यापैकी काही लोक जमले होते आणि त्यांची मागणी एकच होती की गुन्हा दाखल करा आणि आरोपी अटक करा, आणि त्याप्रमाणे गुन्हा ऑलरेडी दाखलच होता आणि आरोपी पण ताब्यात आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी संतोष भिसे सध्या आपल्या सोबत आहे। संतोष, एकीकडे पोलीस म्हणतात की आम्ही वेळीच गुन्हा दाखल केलेला होता आणि दुसरीकडे नागरिकांना पोलीस टाळाटाळ करतात, हा मुद्दा घेऊन आंदोलन करावं लागले, नेमकं काय घडलंय? नक्कीच गुरु, काल सायंकाळी 6 वाजता सुमारास वसमत शहरामध्ये एका मुलीची छेड काढली होती। यामध्ये 558/2024 कलम 74 79 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र हा गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला होता। मात्र आता हा गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास जो आहे तर BG महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक BG महाजन हे करीत आहेत आणि या प्रकरणाचा जो आरोपी आहे हा आरोपी देखील ताब्यात आहे। आता पोलीस प्रशासनाने आवाहन केलं आहे की कोणतेही अफवाची म्हणजे पोस्ट व्हायरल करू नये, कारण काही जर तुम्हाला सांगायचं असेल, काय जर बोलायचं असेल तर थेट पोलीस कार्यालयामध्ये धाव घ्यावी आणि त्या सांगाव्या। मात्र चुकीची अफवा करणारी पोस्ट कोणत्याही व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल करू नये असं आवाहन देखील करण्यात आलेले आहे गुरु।